गाईज कशा आहात सगळे? आय होप मजेतच असेल. तर मी आज गाजरचा हलवा बनवणार आहे. तर गाजरचा हलवा मी कुठल्या पद्धतीने बनवते याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. सो ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा. ब्लॉग आवडला चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा, आणि या व्हिडिओला 200 लाईक्स तक जरूर पोहोचा दे. नहीं 10 लाइक्स लाईक्स आले. 10 लाइक आणि जर आम्ही जेव्हा कंटिन्यू व्हिडिओ करत असणार तेव्हा तुम्हाला दाखवू. चला. तर गाईज मी आता हे गाजर घेतलेले आहे. आता हे गाजर मी कुकरला शिजायला लावणार आहे तुपामध्ये. त्याला दाखव. चार स्पून तूप टाकलं आहे मी ह्याच्यामध्ये. आणि आता त्याच्यामध्ये खूप चांगलं ह्याच्यानंतर गाजर टाकलं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं गाजर शिजण्यापुरतं बघू शकता. तर आता मी गाजर शिजून 4 शिट्ट्या घेऊन तर गाईज बघा मी गाजर शिजवून घेतलेलं आहे आणि ह्याला चांगलं मॅश केलेलं तुम्ही बघू शकता. आणि चला आपण करू. मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही सो गाईज मी ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहे फ्राय करून घ्यायला. ते तूप गरम झाल्यावर तर मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलंच फ्राय करून घ्यायला. तर हे फ्राय करून झाले की ड्रायफ्रूट्स काढून घेणार. तर मी ह्याच्यामध्ये विलायची टाकलेली आहे आणि आता हे जे गाजर हे टाकणार आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये दूध टाकणार आहे. दूध आपल्याला जेवढी क्वांटिटी आहे तेवढंच टाकायचं आहे. एवढं दूध खूप झालं माझ्या मते. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची. तर मी ह्याच्यामध्ये 2 वाटी साखर टाकली आहे. जितकं गोड आपल्याला पाहिजे त्याप्रमाणेच टाकावं. तर मी ह्याच्यामध्ये खवा पण टाकलेला आहे. तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, पण मला आवडतो म्हणून मी टाकलं आहे. तर 10 मिनिटामध्ये आपलं आहे ना गाजरचा हलवा. मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे गाजरचा हलवा बनवत आहे आम्ही. तर तुम्हाला बनवून झालं तुम्हाला दाखवतो आम्ही कसा बनवला का आम्ही. तर चला. तर बघा दूध वगैरे सगळं आटून झालेलं आहे. छान आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. मी खिसला नाही, काही नाही, डायरेक्ट कुकरला लावलं. ते सोपं पडतं. आणि हे जे ड्रायफ्रूट्स आहे जे मी फ्राय केले होते ते मी ह्याच्यामध्ये टाकते. हे ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे. छान चव येते, तुम्ही बघू शकता. तर बघा आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा आणि मग मला सांगा कसा लागतोय माझ्या पद्धतीने बनवलेला. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या व्हिडिओला 200 लाईक्स तक जरूर पोहोचा.